नमस्कार, मी मंजिरी. मुंबई 24च्या खास सदरामध्ये आपलं स्वागत. शोध पत्रकारिता आणि आरटीआय ॲक्टिव्हिस्ट यांच्यात बरंचसं साम्य आहे. माहितीचा अधिकार अस्तित्वात आला आणि विविध विभागातील माहिती घेणं सोपं झालं. पण आरटीआय ॲक्टिव्हिस्ट जन्माला आले तेव्हा त्यातील काही पैशांनी विकले गेले तर काहींनी देशसेवेला वाहून घेतलं. देशसेवेला वाहून घेतलेले खरे आरटीआय ॲक्टिव्हिस्ट म्हणून आज ज्यांची ओळख आहे ते म्हणजे अनिल गलगली. जाणूया त्यांचा हा प्रवास खास सदराच्या माध्यमातून. शोध पत्रकारितेचा जुळाभाऊ म्हणजे आरटीआय ॲक्टिव्हिस्ट. आरटीआय ॲक्टिव्हिस्ट आणि शोध पत्रकारिता करणारे पत्रकार या दोघांमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. शोध पत्रकारिता थोडीशी कठीण होती कारण त्यावेळेला आरटीआय कायदा अस्तित्वात नव्हता. आरटीआय कायदा, माहितीचा अधिकार अस्तित्वात आला आणि त्यानंतर अमुक एखाद्या सरकारी खात्याची, शासकीय खात्याची माहिती घेण्यासाठी काम सोपं झालं आणि आरटीआय ॲक्टिव्हिस्ट अशी एक नवीन बिरुदावली या समाजात रूढ झाली. अनेक आरटीआय ॲक्टिव्हिस्ट मशरूमसारखे जन्माला आले. काही संपले, काही मातब्बर, काही पैशांनी गब्बर झाले आणि काहींनी देशभक्ती किंवा देशसेवा यातून स्वतःला आरटीआय ॲक्टिव्हिस्टमध्ये वाहून घेतलं. त्यापैकीच एक अनिल गलगली. अनिल गलगलींना आपण नेहमी वेगवेगळ्या वाहिन्यांवरून बघतो, वृत्तपत्रातून वाचतो. कधी मुख्यमंत्री स्वेच्छाधिकारातून वाटले जाणाऱ्या फ्लॅटचं प्रकरण असो, कधी फूड अँड ड्रग्सची प्रकरणं असो, कधी रेव्हेन्यूमधला भ्रष्टाचार असो, तर कधी कृपाशंकर सिंग सारख्या माणसाला घरी पाठवणं असो. अनेक ठिकाणी पंगा घेणारा आरटीआय ॲक्टिव्हिस्ट म्हणजे अनिल गलगली. हे काम एवढं सोपं नव्हतं, पण ते त्यांना का साधलं? कारण गलगलींचाही उगम पत्रकारितेतून झाला. पत्रकारिता करत असताना किंवा दुसऱ्या वृत्तपत्रात काम करत असताना आपल्याला अमुक एखाद्या विषयाची माहिती घ्यायची आहे, त्यासाठी थोडंसं कठीण काम असतं किंवा आपल्या मनासारखी ती माहिती जमा करता येत नाही किंवा छापून आणता येत नाही. हे जेव्हा गलगलींच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी चांगल्या पगाराच्या पत्रकारितेच्या नोकरीला लाथ मारली आणि आरटीआय ॲक्टिव्हिस्ट म्हणून स्वतःला वाहून घेतलं. फॉर्च्युनेटली, सुदैवानं आज गलगली साहेब येथे आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि नेमकं त्यांना हे सगळं विचारायचं आहे आम्हाला की तुमची आरटीआय ॲक्टिव्हिस्ट म्हणून केव्हापासून सुरुवात झाली आणि तुम्ही नेमकं तुम्हाला काय अनुभव आले, कोणकोणत्या शासकीय खात्यांवर तुम्ही माहिती मिळवली, त्याचे रिझल्ट्स काय मिळाले, परिणाम काय झाले, तुम्हाला कुठे यश मिळालं, कुठे अपयश मिळालं, हल्ले झालेत का, धमक्या येतात का, या सगळ्या याच्यांवर मी गलगली साहेबांना विनंती करतो की त्यांनी सविस्तर बोलावं. मी अनिल गलगली. सुरुवातीला मी एक पत्रकार होतो, आजसुद्धा एक पत्रकार आहे आणि त्यापेक्षा जास्त एक सामान्य मुंबईकर म्हणून मी माहिती अधिकार क्षेत्राच्या माध्यमातून जे वेगवेगळे इश्यूज असून दे, जे सरकारी किंवा नागरी समस्या यांच्यावरती काम करत आहे. सर्वात प्रथम जेव्हा 2002मध्ये महाराष्ट्रामध्ये माहितीचा अधिकार हा कायदा आला, त्याआधीपासूनसुद्धा आम्ही आमच्या NGOच्या माध्यमातून नागरी समस्यांच्यावरती काम करत होतो, त्यांना वाचा फोडत होतो. पण प्रत्येक वेळी आम्हाला एक मोठा प्रश्न निर्माण होत होता की प्रत्येक वेळी आपण नगरसेवक आणि आमदारांकडे का जायचं? का एक नागरिक म्हणून आपली कामं होऊ शकत नाहीत? का प्रशासन आपलं काम करत नाहीत? मग ह्याच वेड्यापायी आम्ही 1996पासून ते 2002 आम्ही 7 ते 8 वर्ष कंटिन्यू आमच्या NGOच्या माध्यमातून गटाराचे इश्यूज असून देत किंवा चाळीतल्या लाद्यांचे इश्यू असून देत, असं वेगवेगळ्या प्रश्नावरती काम केलं. त्यावेळी आमच्या अधिकाऱ्यांबरोबर इंटरॅक्ट झाला. तेव्हासुद्धा आम्हाला अशी कल्पना होती की अधिकारी जाणूनबुजून काम करत नाहीत. पण त्यामध्ये आम्हाला जेव्हा समजलं की कुठलीसुद्धा प्रक्रिया ही 3 ते 6 किंवा जास्तीत जास्त 8 ते 10 महिन्याची असते, हे गटाराचं काम असून दे किंवा अन्य कामं असून देत. मग त्या माध्यमातून जेव्हा आम्ही प्रशासनाशी आमचा संबंध आला, मग काही आम्हाला त्यामधून शिकायला मिळालं, काही अनुभव आले आणि तेव्हाच मुंबई एअरपोर्ट ही एक फार मोठी वस्ती आहे, तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये विकास काम सुरू आहेत. 1998ला जेव्हा केंद्र शासनाने तिकडची झोपडपट्टी हटवण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी काही लोकांना त्यांनी स्थलांतरित केलं, परंतु त्या झोपडपट्ट्यामध्ये परत लोक आले. त्यावेळी आम्ही कुतूहलाने जे SRA नावाचे एक शासनाचे एक अंग आहे
तिथे आम्ही माहितीच्या अधिकाराचा वापर केला. मग त्यावेळी आम्हाला फार मेहनत करावी लागली, कारण त्यावेळी माहितीचा अधिकार एवढा मोठा नव्हता. त्याआधी आम्ही पालिकेच्या माध्यमातून सुद्धा काही ठिकाणी माहिती अधिकाराचा वापर केला होता, परंतु तेव्हा एवढी दाद मिळत नव्हती. मला असं वाटतं की माहितीच्या अधिकारचं माझ्याच एक असे प्रकरण असेल की आम्हाला लोकायुक्तकडे जायला लागलं, कारण ह्याआधी लोकायुक्त नावाची एक कडे जाण्याची एक पद्धत होती. आत्ता आपण राज्य माहिती आयुक्त असं नवीन एक पद निर्माण केलं. त्यावेळी आम्हाला फार कठीण त्रास सहन करावा लागला, परंतु आम्ही नेहमीच एका प्रामाणिकपणाने आणि मेहनतीने आणि एक संयम ठेवून आम्ही त्याचा वापर केला. SRAमध्ये जेव्हा आम्ही त्या झोपडपट्टीधारकांची लिस्ट मागितली, ज्यांना दिंडोशीमध्ये शासनाने घरं दिली होती, ती देण्यामध्ये आम्हाला 6 महिने लागले आणि नंतर आम्हाला जे पैसे भरून जी लिस्ट मिळाली ती अर्धवट होती. मग त्यावेळी ज्या अधिकाऱ्यांशी आमचा इंटरॅक्ट झाला त्यांनी तर आमच्यावरती भयंकर तेव्हा आरोपसुद्धा केले होते, परंतु नेहमी संयम बाळगून त्यावेळी गुजरातचा एक फार मोठा इश्यू चालू होता की नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकार्याने कसं लोकांना जाळलं. तर ज्या वस्तीमध्ये पुनर्वसन झालं होतं त्यामध्ये अधिक मुस्लिम लोक होते. त्यांनी आमच्यावरती डाऊट केला की तुम्ही बजरंग दल किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता तर नाहीत की ही लिस्ट घेऊन तुम्ही त्यांना टार्गेट करून त्यांना मारणार तर नाहीत. म्हणजे फार मोठा आम्हाला त्रास सहन करावा लागला. मग त्या इश्यूला घेऊन आम्ही मुंबई हायकोर्टमध्ये गेलो. मग मुंबई हायकोर्टनी तेव्हा आदेश दिले की अनिल गलगली यांना तुम्ही माहिती फ्रीमध्ये द्यावी, कारण तेव्हा त्यांनी आम्हाला एका पानाचे 36 रुपये मागितले होते. म्हणजे हे एकच प्रकरण असं असेल की 2 रुपयाचे त्यांनी आम्हाला 36 रुपये मागितले, ते आम्ही भरले तरीसुद्धा आम्हाला माहिती मिळाली नाही. मग अशा प्रकारे आमचा जो प्रवास सुरू झाला. मग नंतर जेव्हा केंद्र शासनाने केंद्रीय माहितीचा अधिकार बनवला तेव्हा त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्या. त्यानंतर आमचं थोडं स्वरूप व्यापक झालं. जसं पालिका, राज्य सरकारमधले जे PW डिपार्टमेंट किंवा हाऊसिंग डिपार्टमेंट, SRA डिपार्टमेंट, सर्व ठिकाणी आम्ही ह्या माहितीच्या अधिकाराचा वापर हे पॉझिटिव्ह कामासाठी केला. म्हणजे आम्ही कुठल्या अधिकाऱ्याची कंप्लेंट नाही केली. म्हणजे ह्या विभागामध्ये एवढ्या पद रिक्त का आहेत, किती प्रकरणं प्रलंबित आहेत, कशा पद्धतीने आपण त्या प्रकरणाचं आपण निपटान करता, म्हणजे असे विविध विषयावरती आम्ही गेल्या 10 ते 12 वर्षापासून काम करत आहोत. पण गलगली साहेब, तुमची ही कामाची पद्धत कशी असते? म्हणजे तुम्ही मग असं त्यासाठी ऑफिस थाटलाय का? तुमची यंत्रणा काम करत असते का? किंवा मग तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने किंवा अशा कुठल्या कुठल्या खात्यांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट होता? नाही, अशी आमचे काही ऑफिस नाही आहे. मी इंडिव्हिज्युअल माणूस आहे आणि मी 90% जेवढे अर्ज आहेत ते मी हाताने लिहितो. कारण अगर मी टायपिंग करायला गेलो तर मला 20 ते 25 रुपये खर्च आहे, तो मला परवडणार नाही. तर माझे आजपर्यंत जेवढेसुद्धा अर्ज किंवा तक्रारी असतील किंवा निवेदन असतील 90 to 95% मी हाताने लिहिले आहेत. आणि रात्री घरी गेल्यानंतर अर्धा एक तास आपण टाईम काढून काही विषय जेव्हा आपल्यासमोर येतात, वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या असून देत किंवा टेलिव्हिजनमध्ये काही इश्यूज असून देत, त्याच्यावरती आम्ही कॉन्सन्ट्रेट करून त्या विषयाला एक केंद्रित करतो की ह्या विषयाची माहिती नेमकी काय असणार. आणि त्यामध्ये आम्हाला फार मोठं यशसुद्धा मिळालं आहे. कारण काही ठिकाणी आमच्या माहितीच्या अधिकारामुळे जसं मंत्रिमंडळमधले जे सदस्य आहेत ते दांडी बहादूर होते. तर आम्ही विचार केला की आमच्या पैशावरती हे मंत्री बनतात, आमदार बनतात, सरकार चालवतात, मग यांची अटेंडन्स किती आहे. स्टार्टिंगला तर आम्हाला माहिती मिळाली नाही. मग आम्हाला मुख्य माहिती आयुक्तांनी माहिती देण्याचे आदेश दिले. त्यानंतरची जी माहिती धक्कादायक आली, त्यामुळे त्यानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये मंत्र्यांनी आपले दांडी सोडून इमानदारीने ते आपल्या मिटिंगला हजर त्यांनी राहणं सुरू केलं. त्याशिवाय मंत्र्यांची संपत्ती, कारण नेहमीच आपण सामान्य नागरिकांची संपत्ती विचारतो, अधिकाऱ्यांची विचारतो, परंतु मंत्र्यांची संपत्ती कोण विचारणार. ज्यावेळी आम्ही मंत्र्यांच्या संपत्तीची माहिती मागितली तर मला महाराष्ट्रामधून अधिकाऱ्यांचे फोन आले, काही नागरिकांचे फोन आले की आपण चांगलं काम केलं आहे, कारण आत्तापर्यंत मंत्र्यांची संपत्ती कोणीच मागितली नव्हती. आम्हाला त्याच्यामध्ये यश आलं. परंतु दुर्दैवाने जे मिस्टर क्लीन मुख्यमंत्री स्वतःला म्हणवतात त्यांच्याच आडमुठे धोरणामुळे अजूनपर्यंत ही संपत्तीची माहिती शासनाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध होऊ शकली नाही. जसं केंद्र सरकारमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग, बिहारमध्ये नितीश कुमार, झारखंडमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये ज्या मुख्यमंत्र्यांनी आपली संपत्ती जाहीर केली त्याची माहिती वेबसाईटवर टाकली, कारण नागरिकांनासुद्धा कल्पना येणे आवश्यक आहे. परंतु हे आपल्या राज्याचं दुर्दैव आहे की शासनाने आणि UPA गव्हर्नमेंटने ज्यांना मिस्टर क्लीन म्हणून बनवलं आहे ते आपल्या मंत्र्यांची संपत्ती जाहीर करतच नाही आहेत, पण स्वतःचीसुद्धा करत नाही आहेत. तर त्यासाठीसुद्धा आमचा 3 वर्षापासून फॉलोअप सुरू आहे. आम्ही आता नुकतंच परत मिस्टर क्लीन मुख्यमंत्र्यांना परत एक रिमाइंडर दिला आहे की कमीत कमी तुम्ही यांची संपत्ती अगर डिक्लेअर केली तर तुमचे पारदर्शक
चांगल्या कामकाजाची प्रचिती जनतेमध्ये येईल. अगर बिहार आणि UP करू शकतो तर का महाराष्ट्र ही संपत्ती देऊ शकत नाही, असा प्रश्न मी त्यांना विचारला आहे. गडकरी साहेब, एक आणखी मला असं विचारायचं आहे की म्हणजे मंत्र्यांचा विषय निघाला म्हणून अगदी आता या अलीकडे 2-3 दिवसामध्ये तुम्ही वर्तमानपत्रात जे गाजत आहात ते मंत्र्यांच्या बंगल्यांवर होणारे खर्च हा विषय तुम्ही घेतला आणि वर्तमानपत्रांनी त्याला प्रसिद्धी दिली आहे. पण मला एक त्याचं असं वाटतं की तो जो प्रश्न आहे तो तुमचा PWDशी संबंधित होता आणि तुम्ही सांगितलं की बा अमुक एका बंगल्यावर हा खर्च झाला, तमुक एका बंगल्यावर हा खर्च झाला, म्हणजे ही माहिती तुम्ही घेतली. पण तुम्हाला माहिती आहे का की समजा अमुक एक अजित पवारांच्या बंगल्यावर समजा एक वर्षाला 10 कोटी रुपये खर्च होत असतील, तर तुम्हाला हे माहिती आहे का की ते 10 कोटी रुपये खरंच खर्च झालेले आहेत की 10 कोटी रुपयांचा खर्च दाखवून केवळ 1 कोटी रुपये खर्च झाले आहेत, याचा तुम्ही शोध घेतला का किंवा घेत असता का? हां, जेव्हा मी माहिती काढतो तेव्हा आम्हाला म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सगळे लोक भ्रष्ट नाही आहेत. चांगले अधिकारीसुद्धा आहेत, चांगले राजकीय पुढारीसुद्धा आहेत, काही चांगले पत्रकारसुद्धा आहेत आणि तसं प्रशासनामध्ये अधिकाऱ्यांच्या मदतीमुळे जेव्हा आम्ही माहितीचा अर्ज करतो तर माहिती देणारासुद्धा एक अधिकारी असतो. त्याच्यावर डिपेंड असतं की ह्यांना माहिती द्यायची की नाही द्यायची. परंतु तुम्हाला सांगतो की PWD असून देत किंवा दुसरे डिपार्टमेंट असून देत, त्यांच्याकडे फार चांगल्या पद्धतीने माहितीचं जतन केलेलं आहे. त्यामुळे ती माहिती आम्हाला मिळते. पण त्यानंतर जेव्हा आम्हाला माहिती मिळते तर आमचा असा एक अनुभव आहे की जेव्हा मला माहिती मिळते ती माहिती घेऊन मी फक्त मीडियामध्ये देत नाही. त्या माहितीच्या आधारे त्याचं आम्ही निरीक्षण करतो. त्याच्यामधल्या चुका असतात, जे शासनाचे नियम असतात ते कसे तोडले गेले, कसा दुरुपयोग केला गेला आहे, त्या बाबतीमध्ये आम्ही राज्याचे मुख्यमंत्री असून देत किंवा त्या डिपार्टमेंटचे अधिकारी त्यांना पहिलं पत्र लिहितो की बाबा आम्हाला ही माहिती तुमच्याकडून मिळाली आहे, धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल. हे असेच याच्यामध्ये इश्यूज आहेत, तर ह्याबद्दल आपण ठोस कारवाई करावी. जसं आपण तुम्ही एक प्रश्न विचारला, मध्यंतरी मी STचे जे महामंडळाचे अध्यक्ष होते जीवनराव गोरे, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला. त्यांच्याकडे लिमिटेशन होतं 75,000 रुपयाचं वर्षाला, परंतु त्यांनी 1.5 लाखाच्या वरती काम केलं, तर ते पैसे ते भरत नव्हते. मग आम्ही माहिती काढून जेव्हा आम्ही पत्र दिलं त्यानंतर त्यांना जाग आली की बाबा आता लोक आपल्या पाठी लागले आहेत, आम्ही चुकीचं काम केलेलं आहे. मग त्यांनी निमूटपणे ते पैसे भरले. आपण इथेच थांबूया, एक छोटासा ब्रेक घेऊया. पण ब्रेक घेण्यापूर्वी मला एक पुन्हा सांगावं असं वाटतं की अनेक RTI ॲक्टिव्हिस्ट बिईंग ॲज अ जर्नलिस्ट मी या गेल्या 10-12 वर्षामध्ये बघितले आणि त्यांची सुरुवातीची लाईफस्टाईल आणि आताची लाईफस्टाईल ही इतकी तफावत असते की विचारू नका. म्हणजे ते काही असे RTI मोठमोठे ॲक्टिव्हिस्ट आहेत की त्यांच्या सगळ्या ज्या मालमत्ता आजच्या जर बघितल्या तर त्या खरोखर म्हणजे तोंडामध्ये बोट घालायला लावतात. पण त्याच वेळेला जेव्हा गलगली साहेबांना मी विचारलं की तुम्ही काही ऑफिस थाटलाय का किंवा काही केलंय का, तर त्या माणसाने बघा किती सुंदर निरागस उत्तर दिलं की मी कुठलंही ऑफिस थाटलेलं नाही आणि मला अमुक एखादा पेपर टाईप करताना 20 रुपये खर्च येतो, तो मला परवडणारा नाही, त्यामुळे मी अक्षरशः 90% काम मी माझ्या हातांनी लिहून काढतो आणि ते अर्ज देतो. मित्रांनो, अत्यंत कठीण असतं जेव्हा शासकीय खात्यात किंवा कुठल्याही एखाद्या गोष्टींचा RTI ॲक्टिव्हिस्ट म्हणून एक आपल्याला लढा द्यायचा असतो, तेव्हा खूप पत्रव्यवहार करावा लागतं, सतत त्याच्या पाठीमागे लिखाणाला वाहून घ्यावं लागतं, फॉलोअप घ्यावं लागतो. पण ही अशी निरागस चांगली माणसं, स्वच्छ विचारांची, स्वच्छ चारित्र्याची माणसंच तो लढा देऊ शकतात. एक छोटासा ब्रेक घेऊया, नंतर पुन्हा भेटूया गलगली साहेबांना. मैं जानता हूं कि आपके मन में कई सवाल उठ रहे होंगे कि आपके ज्वेलर्स जो हैं वो गहने आपको सही दाम पर बेच रहे हैं या नहीं। ये जो डिस्काउंट्स और ऑफर्स की बात कर रहे हैं वो सचमुच मुनासिब होंगे या नहीं। अंतर्राष्ट्रीय मार्केट में हर रोज गोल्ड रेट तय किया जाता है। कई लोग कभी गोल्ड रेट को लेकर 500,000 रुपए का डिस्काउंट देते हैं, कभी मेकिंग चार्जेस में 50% जो है वो डिस्काउंट देते हैं और कभी तो एक कार देने का वादा करते हैं। कैसे उन्हें ये सब मुनासिब होता है? पर इस समस्या का कुछ तो हल होगा सर। जी बिल्कुल है। असली मेकिंग चार्जेस और वेस्टेज मालूम कीजिए और पूछिए कि गहनों के ऊपर रेट टैग क्यों नहीं है। My Gold, My Right, a movement initiated by Kalyan Jewelers. Realty, infrastructure,
hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. छोट्याशा विरामानंतर पुन्हा एकदा अनिल गलगली. गलगली साहेब, मला एक असं एक थोडंसं त्याला तुम्ही गमतीने घेता की सिरियसली, पण मला एक असं वाटतं की अनेक RTI ॲक्टिव्हिस्ट जे खूप ऐशोरामात जीवन जगत आहेत, कालपर्यंत त्यांच्याकडे काही नव्हतं, आज त्यांच्याकडे पण कोट्यवधींची संपत्ती आलेली आहे. असे अनेक RTI ॲक्टिव्हिस्ट तुम्ही पण ओळखता, आम्ही पण ओळखतो, तुम्ही बघता, मी बघतो. पण या RTI ॲक्टिव्हिस्टची पण माहिती घेऊन म्हणजे माहिती तुम्हाला घेता येईल का, किंवा तसं काही प्रयोजन आहे का, किंवा खरोखर तुम्हाला असं वाटत नाही का की हे जे अशा पद्धतीचे भ्रष्ट RTI ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्या विरुद्ध लढण्याची एक वेळ आलेली आहे? तर नेमकं तुम्हाला काय सांगता येईल या सगळ्या बाबतीमध्ये? निश्चितपणाने, कारण RTI ॲक्ट आल्यानंतर जे मुंबईतील जे प्रोफेशनल कम्प्युटर होते त्यांनीसुद्धा RTIचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु RTIचा एक मुख्य उद्देश हाच होता की तुम्ही चुकीचं काम करू नका, जे भूतकाळात झालं आहे ते मान्य करा. परंतु आजसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने चुकीचे कामं होतात तेव्हा असे तथाकथित RTI कार्यकर्त्यांना ते बळ मिळतं. जेव्हा कोणाचा RTI करतो तेव्हा तो माणूस घाबरतो की उद्या माझे बिंग फुटेल. म्हणजे तो माणूस दोषी असतो, तोच अशा RTI कार्यकर्त्यांच्या प्रलोभनाला सामोरं जातो. मी आपल्याला सांगतो की अजित पवार यांचीसुद्धा माहिती शैलेश गांधी यांनी मागितली होती, ती माहिती त्यांना मिळाली नाही. कारण पर्सनल व्यक्तींची माहिती ही मिळूच शकत नाही, कारण तो त्यांच्या स्वतःचा जो अधिकार आहे. त्यामुळे ते प्रकरणसुद्धा कोर्टामध्ये आहे. परंतु ज्या पद्धतीने RTI कार्यकर्ते मध्यंतरी ABP माझ्या आणि ABP न्यूजचे जे वरिष्ठ पत्रकार जितेंद्र दीक्षित, त्यांनी एक फार चांगला लेख लिहिला होता मेरा गुडलक का है भाई. म्हणजे त्यांच्या आर्टिकलच्या मते की आज कित्येक बिल्डरांच्या डायरीमध्ये अशा लोकांची नावं आहेत जे फक्त RTIच्या नावाने पैसे उकळतात. हा भाग झाला वेगळा. जसं पोलीस विभाग असून दे, पत्रकारिता असून देत, किंवा राजकारण असून देत, सर्वच काही भ्रष्ट नाहीत. तर आमची तर विनंती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, असे जे RTI कार्यकर्ते अशा लोकांच्या प्रलोभनाला तुम्ही बळी पडू नका, त्यांच्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालू नका, आणि शक्यतो त्यांना पोलिसांमध्ये जमा करा, जेणेकरून RTI जे नवीन कायदा आला आहे याचा फायदा सामान्यापासून सगळ्यांनाच होतो, त्याची एक पवित्रता राखली जाईल. आणि दुसरं मला एक सांगा की वेगवेगळ्या खात्यांवर तुम्ही माहिती घेता या RTIच्या माध्यमातून, तर तुम्ही खूप अस्वस्थ कोणत्या खात्याच्या बाबतीत होतात? म्हणजे तुम्ही UDची घेता, रेव्हेन्यूची घेता, SRAची घेता, म्हाडाची घेता, मंत्रालयाची घेता, PWDची घेता, पण या सगळ्या याच्यात तुमचा अनुभव काय होता आणि तुम्ही खूप अस्वस्थ कुठे झालात की अरे हा भ्रष्टाचार तर फार अति आहे, किंवा येथे अक्षरशः म्हणजे ज्याला आपण घाणेरड्या भाषेत की वेश्या व्यवसाय मांडल्यासारखा हा सगळा हे आहे, तर असं तुम्ही कुठे नेमकं अस्वस्थ होता किंवा तिथे तुम्हाला फारसं यश मिळत नाही असं तुम्हाला वाटतं? जास्तीत जास्त जे आज राज्यामध्ये नगरविकास विभाग, हाऊसिंग डिपार्टमेंट आणि नंतर MMRDA, कारण ह्या सर्व तिन्ही एजन्सीज ह्या डायरेक्टली लोकांशी निगडीत आहेत. नगरविकास ह्या पालिका चालवतात, हाऊसिंग डिपार्टमेंट म्हाडा चालवतं, आणि MMRDA स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यांच्या चेअरमॅनशिपच्या खाली त्यांची ती एक कमिटी आहे. म्हणजे या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी येतो, परंतु तो वापरला जात नाही. निधींमध्ये भ्रष्टाचार असतो, कामाची क्वालिटी चांगली नसते. म्हणजे हा इश्यू सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत असतो. या ठिकाणी माहिती घेणं फार चॅलेंजिंग असतं. परंतु आम्ही शक्यतो, म्हणजे माझा तर एक प्रयत्न असतो की मी अपीलमध्ये जात नाही, कारण अपीलमध्ये घेणं म्हणजे तुमचे 6 महिने अजून गेले. आणि सेकंड अपीलची जो स्थिती फार खराब आहे, कारण राज्याचे जे आयुक्त आहेत त्यांच्या विरुद्धसुद्धा 180 तक्रारी राज्यपालांकडे पेंडिंग आहेत. आणि ह्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रांनी गेल्या 8 वर्षापासून अशा माहिती आयुक्तांच्या विरुद्ध आलेल्या तक्रारीवरती काय कारवाई करणे असा नियमच बनवला नाही. म्हणून आम्ही त्या भानगडीमध्ये पडत नाहीत. आम्ही शक्यतो 2दा 3दा 4दा जाऊन माहिती घेतो. जसं आदर्श आयोगाचं मी तुम्हाला सांगतो गंमत, ह्या आयोगाच्यावरती किती खर्च झाला ही माहिती मला 6 महिन्यानंतर मिळाली, आणि ती माहिती घेण्यासाठी मला 6 विभागामध्ये जावं लागलं. परंतु मला ती माहिती आवश्यक होती, त्याच्यामध्ये लोकांना एक मेसेज जाणार होता, म्हणून मी 6 महिने घालवले, मी अपील केलं नाही. आणि 6 महिन्यानंतर जे निष्कर्ष आला त्यामुळे लोकांना माहिती पडलं की मुंबईकरांच्या टॅक्सचे 7 कोटी रुपये कसे आदर्श आयोगाच्या पाण्यामध्ये वाहून गेले.
एक मला बोलताना जाणवलं की तुमच्या बोलण्यामध्ये एक हिंदी टच आहे. म्हणजे तुमचं काय हिंदी बॅकग्राऊंड आहे का? कारण मी तुमच्या बोलण्यातनं एक मला जाणवतं की मराठी तुम्ही खूप छान बोलता, पण त्यावर पाहिजे ते प्रभुत्व नाही. म्हणजे काय आहे नेमकं तुमचं बॅकग्राऊंड काय आहे? किंवा तुम्ही पत्रकारितेत काय आहे? मी दक्षिण भारतीय आहे अच्छा. आणि परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर आम्ही मराठी ही आपली भाषा आहे. आम्ही मराठीचं तर ज्ञान घेतलं, परंतु जास्तीत जास्त मी हिंदी वर्तमानपत्रामध्ये लिहित असल्यामुळे म्हणजे स्वतःची सुद्धा एक अग्निशिला नावाची हिंदी मॅगझिन आहे, तर थोडा हिंदी टच आहे. परंतु शक्यतो माझे जेवढे सुद्धा ॲप्लिकेशन मी मराठीमध्ये लिहितो 99%. कारण मुंबईमध्ये अगर तुम्हाला राहणं आवश्यक आहे, इथली जी भाषा आहे त्या भाषेला स्वीकारणं हे आपलं कर्तव्य आहे. तुम्हाला आणखी कुठल्या एखाद्या मुद्द्यावर असं सांगायचं आहे का की मला हा मुद्दा माझ्या मनात राहून गेला, किंवा हा मुद्दा मुंबई 24च्या माध्यमातून लोकांसमोर आलं पाहिजे, असं तुम्हाला कुठला मुद्दा वाटतो का? मी गेल्या 4 ते 5 वर्षापासून वांद्रे टू कुर्ला या रेल्वे लाईनसाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये फार मोठ्या अडचणी आल्या आणि ह्या रेल्वे लाईन उडवण्यामध्ये गांधी परिवारापासून कृपाशंकर सिंगसारखे लोकसुद्धा कसे गुंतलेले होते याच्या मला त्याची जाणीव झाली. त्यानंतर मी MMRDमध्ये जेव्हा जनसुनावणी झाली, मुंबईमध्ये मी एकटाच असा मनुष्य होतो ज्यांनी त्या प्रकल्पाच्या रद्द करण्याचा विरोध केला. ते मॅटर आता नगरविकासकडे पेंडिंग आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण जेव्हा आले तेव्हा त्यांनी घोषणा केली होती की पूर्वीचे जेवढे सुद्धा रेल्वेचे प्रोजेक्ट आहेत ते रद्द करायचे नाहीत, परंतु मोठ्या बिल्डरांना, राजकारणी लोकांना मदत करण्यासाठी मुंबईला वांद्रे ते कुर्ला ही रेल्वे लाईन यासाठी मुकण्याची वेळ येत आहे. माझे प्रयत्न सुरू आहेत. कुर्ला टू वांद्रे अगर रेल्वे सुरू झाली तर वाहतुकीचा फार मोठा ताण कमी होईल आणि सामान्य नागरिकांना त्याचा फार मोठा फायदा होईल. ते प्रयत्न मी करत आहेत आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला, MMRDला आणि मुख्यमंत्र्यांना मी अपील करतो की मुंबईकरांच्या हितासाठी कुर्ला ते वांद्रे रेल्वे जोडमार्ग हा त्वरित बनवावा आणि त्यासाठी चालना द्यावी. एक मला सांगा की तुम्ही ह्या RTI ॲक्टिव्हिस्ट म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या खात्यांमध्ये जावं लागतं, आणि जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही कोणाशी तरी नेमका पंगा घेतलेला असतो. म्हणजे तो एखाद्या बदमाश अधिकाऱ्याविरुद्ध किंवा कंत्राटदाराविरुद्ध किंवा बिल्डरविरुद्ध किंवा मंत्र्यांविरुद्ध. हे सगळं करत असताना तुम्ही काय सावधगिरी बाळगता? कारण तुम्ही फार मोठ्या लोकांशी पंगा घेता की जिथे गुंड, पैसा, दादागिरी, दहशत हे सगळे शब्द त्यांना तोंडपाठ असतात, किंवा त्यांना ते सगळा त्याचा वापर करणं फारसं कठीण नसतं. तर तुम्ही काय सावधगिरी घेता, किंवा तुम्हाला कधी धमक्या आल्या आहेत का, किंवा नेमके तुम्ही काय उपाय त्याच्यावर करत असता? सुदैवाने मला आजपर्यंत कोणी धमकी दिली नाही. आमचं एक मी प्रिन्सिपल ठेवलं आहे की जेव्हा आपण माहितीच्या अधिकाराचा वापर करणार तर आपण फक्त डिपार्टमेंटशी बोलणार आणि त्याला नवीन फाटे फुटतात तिकडे लक्ष देणं गरजेचं नसतं. मी नेहमीच अशी सावधगिरी बाळगतो की माहितीच्या अधिकाराचा वापर करून माहिती मिळवणं, ती शासनाला कळवणं आणि त्याविरुद्ध आपण एक उठाव करणं, त्या संबंधित व्यक्तीला फोन करणं किंवा त्याच्याशी कॉन्टॅक्ट करणं किंवा कोणी आपल्याला फोन केलं त्याला रिस्पॉन्स देणं हे मी टाळतो. त्यामुळे गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये मला कोणी साधी धमकीसुद्धा दिली नाही किंवा कधी कोणी मला ऑफर दिली नाही. आणि कधी जेव्हा कोणी आम्हाला जेवणासाठी ऑफर करतं तेव्हासुद्धा आम्ही ते टाळतो. कारण प्रलोभन हे जेवणापासून ते पैशाच्या पाकिटापर्यंत असतं. शक्यतो आपण लोकांना टाळलं, चुकीच्या लोकांना, तर कोणावरतीसुद्धा हमला होणार नाही. जेवढेसुद्धा हमले झालेले आहेत ते जर तुम्ही पृष्ठभूमी तपासली तर लोकांचे जे हितसंबंध गुंतलेले असतात, म्हणजे RTI पासून ते अन्य लोकांचे, तेव्हाच तुम्हाला धोका होतो, तेव्हा तुमचा जीव जातो. अनिल गलगली हा विषय येथे संपत नाही. मला असं वाटतं की आज गलगली साहेब जे बोलले ते केवळ हिमनगाचं एक टोक आहे. आपण गलगली साहेबांना आज इथे या ठिकाणी त्यांची मुलाखत संपवत असलो तरी त्यांना हे मुलाखतीसाठी वारंवार इथे बोलावणं किंवा त्यांनी इथे बोलावून बोलतं करणं किंवा छळणं हा एक आपल्या कार्यक्रमाचा, आपल्या चॅनलचा भाग राहील. पण गलगली साहेबांना पुन्हा एकदा आम्ही सगळे त्यांच्या त्या ॲक्टिव्हिटीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच उत्तरोत्तर यश मिळवावं अशा पुन्हा आम्ही त्यांना शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम छळणं हा एक आपल्या कार्यक्रमाचा, आपल्या चॅनलचा भाग राहील. पण गलगली साहेबांना पुन्हा एकदा आम्ही सगळे त्यांच्या त्या ॲक्टिव्हिटीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच उत्तरोत्तर यश मिळवावं अशा पुन्हा आम्ही त्यांना शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम संपवतो. विशेष सदरात आता वेळ झाली इथेच थांबायची. पाहत राहा मुंबई 24. नमस्कार.